आणि लय भांडायचा आमचं भांडायचं बघितलं असेल का नाही तुम्ही? अहो या सरांमुळं माझ्या नवऱ्याचं देशी सुटली समजा सुटलं. अहो आम्ही बी आता इंग्रजी बोलतो, थँक्यू वेलकम म्हणतो आणि आमचे लेकरं बी लई हुशार झाले जी सिद्धार्थ सरांमुळे. आणि हा चित्रपट तुम्ही नक्की बघा. जसे आम्ही सुधारलो तसं तुमचं गाव तुम्ही सुधरा. धन्यवाद. आणि सर्व आपण प्रेमीजनांची चित्रपटावर प्रेम करणाऱ्या मित्रमूवीजवर प्रेम करणाऱ्या सर्वांचे पुन्हा एकदा मी सुरुवातीलाच धन्यवाद व्यक्त करतो. आणि बऱ्याचदा म्हणजे माझ्या आत्तापर्यंत चित्रपट कांबळे सरांनी ज्या ज्या भूमिका दिल्या त्याच्यात मी कधीच माझ्या मिसेसला घेऊन आलो नाही, पण या चित्रपटात मात्र मुद्दामून घेऊन आलो की हा चित्रपट त्यांनी पाहायला पाहिजे असा तो होता. आणि मला असं म्हणायचं की खूप मोठं टीमवर्क आहे, सगळ्यांनी काम चांगल्या पद्धतीने केलं. आपण सुद्धा आपल्या माध्यमातून याचा ज्या सोशल मीडियावर हे जाऊ द्यावं आणि लोकांपर्यंत चित्रपट पोचला पाहिजे, पुस्तक पोचलं पाहिजे ही तर भावना आहेच. आणि अजून जाता जाता एक छोटंसं असं सांगेन की इंग्रजी बोलण्यासाठी आता इंग्रजी घेण्याची गरज नाही आहे, तो पण संदेश, तो सुद्धा संदेश याच्यामध्ये मिळालेला आहे. त्या संदेशाचं पण आपण पालन करूया आणि एक चांगला एक फाडफाड इंग्रजी बोलणारा एक वर्ग, युवक वर्ग, बालवर्ग, तरुण वर्ग, सगळे वयस्कर आपण सगळे तयार होऊ आणि या देशाचं नाव पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या या पुरोगामी महाराष्ट्राला जसं महात्मा फुले यांनी 150 वर्षापूर्वी सांगितलं की इंग्रजी किती महत्त्वाचं आहे, तर त्याला आपण पुन्हा एकदा महत्त्व देऊ आणि हा विचार, ही चळवळ लोक चळवळ म्हणून आपण पुढे नेऊ असंच मी या ठिकाणी सदिच्छा, शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र.